राज्याचं आरोग्य खातं हे पुन्हा एकदा वादात सापडतंय। सार्वजनिक आरोग्य विभागात 3200 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय। स्वच्छतेच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर आरोग्यमंत्र्यांनी दरोडा टाकल्याचा घणाघात वडेट्टीवारांनी केलाय। काय घडलंय पाहूया। 3200 कोटींचा आरोग्य घोटाळा, सरकारी तिजोरीवर आरोग्यमंत्र्यांचा दरोडा, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसं सत्ताधाऱ्यांवर आरोपांची धार वाढते। त्यातही राज्याचं आरोग्य खातं वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। आरोग्य विभागात 6500 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी झाला होता। कंपन्यांना नियमबाह्य पद्धतीनं निविदा देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। आता स्वच्छतेच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात 3200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय। संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून टेंडर तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली। आता स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाने 3200 कोटी रुपयाचा हा घोटाळा केला आहे। म्हणजे तिजोरी स्वच्छ करण्याचा इरादा या सरकारचा आहे। आरोप होत असलेला हा स्वच्छता घोटाळा काय आहे ते पाहूया। 21 एप्रिल 2022 रोजी स्वच्छतेच्या टेंडरच्या प्रक्रियेसाठी प्रशासकीय मान्यता। राज्यातील 8 सर्कलमध्ये 27,869 बेडना प्रशासकीय मान्यता। पूर्वी ही प्रशासकीय मान्यता केवळ 77,55,18,00,000 रुपयांची होती। 18 सप्टेंबर 2023 रोजी या मान्यतेत तब्बल 638 कोटींची वाढ। आर्थिक शिस्तीचा भंग करून टेंडर फुगवलं गेल्याचा आरोप। कोर्टाच्या चपराकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी घाई गडबडीत टेंडर पुन्हा काढलं। 30 ऑगस्ट 2024 रोजी खरेदी समितीची बैठक झाली। राज्यातील 8 आरोग्य उपसंचालकांना केवळ मर्जीतल्या कंपन्यांना काम देण्याचा दबाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसोबत बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात असं धक्कादायक वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं। महायुतीत सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे सावंत घोटाळ्यांच्या आरोपांमुळेही घेरले गेले। विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।